नमस्कार म्हणण्यापूर्वी पण मी मृत्युंजय श्रोत्यांची अगदी मनापासून माफी मागते, कारण शनिवार रविवार आणि मुलांना सुट्ट्या असल्यामुळं मला मृत्युंजयचं रेकॉर्डिंग टाकता आलं नाही आणि कादंबरी अगदी शेवटाला आणि उत्कंठतेच्या सीमेवर असताना हे असं झालं. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 9. श्रीकृष्ण 10. आपल्या पराभवाचा प्रतिशोध घेण्यासाठी अस्वस्थ झालेला युधिष्ठिर द्राविड आणि निषाद यांची राखीव पथकं घेऊन पुन्हा सम्रांगणात कर्णासमोर उभा राहिला. पण आपल्या पुत्राच्या वधामुळं क्रोधानं भडकून गेलेल्या त्या महारथ्यानं पहिल्या धडकेतच युधिष्ठिराच्या दंडधार व चंद्रदेव या चक्ररक्षकांना धर्तीवर धाडकन लोळविलं. स्वतःच्या पराक्रमावर स्वतः चिडलेला युधिष्ठिरही निकरानं त्याच्या रथाला भिडला. या 17 दिवसात युधिष्ठिर एवढा खवळलेला कधीच दिसला नव्हता. सुतपुत्र सुतपुत्र म्हणत त्यानं बाण फेकीनं कर्णाचा रथ झाकोळून टाकला. निष्क्रिय नाममात्र क्षत्रिया म्हणत कर्णानं त्याचं बाणांचं आवरण क्षणात उधळून लावलं. नाराज, सर्पमुख, कंकपूक, जिदम, सन्नतपर्व, निश्चित, बस्ती जे हाताला लागतील ते बाण केवळ त्यांच्या शेपटांच्या निसटत्या स्पर्शानं अचूक ओळखून आवश्यक तेवढेच प्रभाव देऊन तो युधिष्ठिरावर तो असे फेकू लागला की धुक्याच्या जाड थरांनी हिमालयाचं शिखर वेढून टाकावं तसं त्यानं त्याला वेढून टाकलं. त्याच्या मदतीसाठी आलेले सात्यकी, युयुत्सु कोणीही या कौरवांच्या अजेय सेनापतीला तोंड देऊ शकत नव्हते. त्याची बाणफेक असह्य होताच युधिष्ठिर, सात्यकी आणि युयुत्सु एकाच रथात चढले आणि पुन्हा सम्रांगणाबाहेर पळू लागले. जाता जाता युधिष्ठिरानं फेकलेला एक सुची बाण त्या राधेयाच्या उजव्या कानाजवळच्या मर्मस्थानावर अचूक बसला. मूर्छित होऊन तो खाली कोसळतो आहे हे वळून पाहण्यासाठी सुद्धा त्या तिघांपैकी एकही मागं थांबला नाही. कर्ण मूर्छित होऊन कोसळला. शल्यानं रथात कोसळलेल्या कर्णाच्या मस्तकातून बाण काढला. रथात ठेवलेल्या चामडी पिशवीतील थंड पाण्याचा शिडकावा त्याच्या मुखावर करताच तो पुन्हा थोड्या अवधीनंतर शुद्धीवर आला. त्याच्या मनात भिनलेली युद्धाची मदिरा एका अंशानंही उतरली नव्हती, उतरणार नव्हती. कर्णासमोरून पळालेला युधिष्ठिर रणांगणाच्या बाहेर जाऊन शिबिरात स्वस्थ बसून राहिला होता. त्याचं काही बरं वाईट झालं की काय या भयानं साशंक झालेल्या अर्जुनाचे वेध चुकू लागले. त्याला युधिष्ठिर सुखरूप आहे हे पटल्याशिवाय तो स्थिरचित्त होणारच नव्हता. नंदी घोषाची गती मंद मंद करीत मी अर्जुनाला सेनेबाहेर काढलं. त्याचा रथ युधिष्ठिराच्या शिबिरासमोर आणला. रथचक्रांचा आवाज ऐकून युधिष्ठिर धावतच बाहेर आला. त्याला वाटलं की पुन्हा पुन्हा आपला पराभव करणाऱ्या सुतपुत्राला ठार मारूनच त्याचा प्रिय पार्थ ती वार्ता सांगण्यासाठी आला आहे. अर्जुनानं आपणाला कर्ण अजून सम्रांगणात भेटलाच नाही असं खालीमान घालून त्याला सांगताच तो संयमी आणि शांत म्हणून सर्वांनी गौरविलेला भूमिपुत्रही खवळला. हातातील गांडीव धनुष्य कुरुक्षेत्रावरच्या सूर्यकुंडात फेकून का देत नाहीस तू अर्जुना, असं त्यानं अर्जुनाला भान सोडून क्रोधानं म्हणताच युद्धात लढून ज्याच्या सर्वांगातील रक्तकण रसरसून तापले होते असा अर्जुन आपलं गांडीव धनुष्य उंचावून जीवनभर पितृवत मानलेल्या आपल्या प्राणप्रिय ज्येष्ठ बंधूवरही सरळ धावून गेला. जेवढ्या क्रोधानं अश्वत्थामा कर्णावर धावला नव्हता तेवढा अर्जुनाचा आवेश होता. काही काही प्रसंगच माणसाच्या संयमाचे बाण फोडण्यासाठी नियतीनं योजलेले असतात. आज ती नियती युधिष्ठिर आणि अर्जुन यांच्यामध्ये उभी टाकली. मी मध्ये होऊन त्या दोघ्या कौंतेयांचा समेट घडविला. कर्णाला वधल्याशिवाय शिबिराकडे परतणारच नाही अशी घोर प्रतिज्ञा करून अर्जुन पुन्हा रथारूढ झाला. मी स्वतःशीच हसलो, नित्याच्या सवयीप्रमाणे. तिकडं रणात कर्ण आणि सात्यकी यांची गाठ पडली होती. अनुभवानं समृद्ध सात्यकी आणि विक्रमानं अशरण असलेला कर्ण एकमेकांवर वळीव पाऊस घेऊन येणाऱ्या काळ्या मेघांसारखे टक्करले होते. आजवरच्या 16 दिवसात सात्यकीनं कुणापुढेही हार खाल्ली नव्हती. सात्यकी म्हणजे पांडवांच्या रक्षणाचं यादवी भक्कम कवच होतं.
जो सात्यकी, भीष्म, द्रोणांना पराजित करता आला नव्हता, तो कर्णापुढे मात्र आज निष्प्रभ ठरला होता. नकुल, सहदेव व दृष्टद्युम्न यांनी दुर्योधनाला घेरलं होतं. युद्धातील प्रत्येक फासा उलटा पडत चालला होता, तरीही तो घायपाताच्या उंच दंडासारखा अहमन्य दुर्योधन आपले घारे डोळे विस्फारत त्या तिघांशी निकरानं झुंज देतच होता. पांचालींच्या विटंबनेची शल्य मनात सलणारा दृष्टद्युम्न आपल्या भगिनीच्या अवहेलनेचा जाब विचारण्यासाठी नैमिषारण्यातील रानसावजाच्या सुळ्यासारखी दोन्ही हातात 2 खड्ग घेऊन त्याच्यावर धावला. उमाळी घेऊन सारथी प्रतिकामन याचा क्षणात कंठभेद करून तो दुर्योधनाला टिपण्याची संधी पाहत त्याच्या रथाभोवती फेऱ्या घालू लागताच सर्व विनाशाचं मूळ असलेल्या त्या अहमतेच्या महान वटवृक्षानं कर्णाला मदतीची हाक देणारा शंख फुंकायला सुरुवात केली. अंगराज कर्णा, धाव! कारण तो एकटाच त्याचा आधार होता. शेवटच्या श्वासापर्यंत त्याची पाठराखण करण्याची प्रतिज्ञा घेतलेला तो वचनप्रिय दानवीर सात्यकीला तसाच सोडून दुर्योधनाच्या मदतीसाठी निकडीनं धावला. त्याची आणि दुर्योधनाची रणात सांगड जमू नये म्हणून त्याला आडव्या आलेल्या व्याघ्रकेतू, सुशर्मा, चित्र, उग्रायुद्ध, जय, शुक्ल, रोचमान, सिंहसेन या 8 विख्यात रथांना त्या सूर्यपुत्रानं जीवनमुक्तीचं सहज दान दिलं. त्याच्या रथाच्या पांढऱ्या घोड्यांचा पांढऱ्या वस्त्रासारखा एक सलग पट्टा दिसावा इतके त्याचे घोडे गतिमान होऊन धावत होते. क्षणात पूर्वेकडून पश्चिमेकडं तर क्षणात दक्षिणेकडून उत्तरेकडं असा तो मन मानेल तशा आकाशात भराऱ्या मारणाऱ्या गरुड पक्षासारखा समरभूमीवर झेपावत होता. दुर्योधनाभोवती माजलेल्या संकुल युद्धात प्रलयकारी रणधुमाळीनं ज्यानं जिष्णुकर्मा, देवापी, दंड या वीरांना रथातून खाली कोसळविलं, आता पांडव सैन्याला कर्ण कोठून येऊन केव्हा आपल्यावर कोसळेल याची काही शाश्वती राहिली नव्हती. शरदात येणारे समुद्र पक्षासारखे त्याचे बाण अनपेक्षितपणे येऊन कोसळत होते. गती, शक्ती, आकार, प्रभाव व दिशा हे सर्व त्याचे दास झाले होते. रथचक्रांची अखंड घरघर बरोबर घेऊन तो वाळवंटातल्या वादळासारखा येत होता. पावसाळ्यात कावेच्या खडकातून वाहणाऱ्या रक्तासारख्या लाल पाण्याचे पाट अंगावर झेलणाऱ्या गौरी पर्वतासारखा तो शरीरावर रक्त वाहविणाऱ्या असंख्य जखमा झेलत येत होता. त्याच्या तुटलेल्या कानांच्या पाळ्यांवरून वाहणारे घामाचे ओघळ अंगावरच्या जखमातून वाहणाऱ्या रक्तात मिसळत होते. रक्तातून ओघळ कुरुक्षेत्रावर टपटप विरत होते. बाणफेक करताना मस्तकावर दाटलेले घामाचे बिंदू निपटताना सुद्धा शल्याला पटत नव्हतं की तो सर्वश्रेष्ठ क्षत्रिय आहे. तो त्याला सुतपुत्र म्हणत चढाईची दिशा विचारित होता. सूर्य आकाशात जसजसा वरवर चढत होता तसतसे कर्णाचे पुष्टबाहू गतीनं हलत होते. आता सूर्य ऐन माथ्यावर आला होता. एरवी हलू देणाऱ्या योद्ध्यांच्या पडछाया आता त्यांच्याच तळपायाखाली आल्या. जखमी होऊन पडलेले घायाळ सैनिक कुणाची तिरीप सावत नसल्यामुळं अर्धवट चुराडा झालेल्या रथांखाली आश्रयासाठी रखडत जाऊ लागले. रक्तामासाच्या रटरटलेल्या चिखलात पडलेल्या घोड्यांच्या शेपट्या, हत्तींच्या तुटक्या सोंडा, योद्ध्यांचे हात पाय वळवळून जीवनाची आसक्ती किती चिवट असते हे दाखवू लागले. आतापर्यंत कर्णानं पांडव सेनेची महान हानी केली होती. शुद्धीवर आलेल्या वृषसेनाला घेऊन दुःशासन पुन्हा कौरव सैन्याच्या खवळलेल्या महासागरात पाणलोटासारखा घुसला. येऊ नये तिथं नेमका दुर्योधन, कर्ण, शकुनी यांच्याबरोबर भीम, नकुल, सहदेव व दृष्टद्युम्न यांच्या संकुल युद्धाच्या जागी झाला. वाघासमोर पाणवट्यावर जाणाऱ्या काळविटासारखा. त्याला समोर पाहताच विषारी भुजंगाला पाहून क्रोधानं अंगावरील केश पिस्कारून चित्कारून उंच उमाळी घेणाऱ्या मुंगुसासारखा भीमा काका फुगून रथातच उंच उमाळी घेताना गगनभेदी स्वरात ओरडला. त्याची आरोळी इतकी भेदक कर्णकर्कश होती की क्षणभर काय झालं म्हणून सर्वच योद्ध्यांनी हातातील शस्त्र तशीच थांबवली. प्रत्यक्ष भीमाच्याच रक्ताचे सशक्त आणि घामात निथळणारे तांबडे घोडे त्या भयान आवाजानं घाबरून पाय मुडपून क्षणभर गपकन खालीच बसले. त्याचा सारथी विशोक खाली उतरला व त्यानं चुचकारून पुन्हा त्यांना कसं तरी उभं केलं. अगोदरच लाल असलेले भीमाचे डोळे
मैरे एक अमाप प्याल्यामुळं अधिकच गुंजलाल दिसत होते. तशात दुःशासन समोर पाहताच त्याच्या भिरभिरणाऱ्या रक्तामुळं तर ते भयानक लाल दिसू लागले. त्याच्या भरदार मिशांचे केस एकदम स्फुरण पावले. टप्पोऱ्या नाकांच्या गोल नाकपुड्या विस्फारल्या. कुंभासारख्या गोल गरगरीत मुखावर घामाचे थेंब टरारून दाटले. आपला विशाल जबडा ताणून तो चित्कारत होता, नीचा थांब. आपल्या अंगावर कर्ण, शकुनी, क्रूप, दृष्टद्युम्न यांच्या रथातून आलेली चित्रविचित्र शस्त्र कुठतरी मर्मस्थानावर बसतील याचं भानही न राहिलेल्या क्रुद्ध भीमानं विशोकाला दूर सारून आपल्या रथाचे वेग स्वतःच आपल्या हातात घेतले. मध्ये मध्ये येणाऱ्या आपल्या आणि कौरव सैनिकांना सरसा आपल्या रथाखाली चिरडत त्यानं दुःशासनाला गाठलं. मनातील सुडाची भावना अनावर झालेला तो वायुपुत्र आकाश वाऱ्यासारखा गदगदून विकटपणे मोठ्यानं हसला. त्याच्या त्या विकट हास्यानंच दुःशासन थिजून गेला. अंगावर कोसळणारा पर्वताचा कडा चुकवता आला तर चुकवावा म्हणून आपल्याच घरट्यात अंग चोरणाऱ्या शेन पक्षासारखा रथात अंग चोरू लागला. झंझावातापुढं कशी तरी तग धरून असलेल्या ढासळू पाहणाऱ्या बुर्जासारखा तो दिसत होता. द्यूतानंतरच्या वस्त्रहरणात रान घोड्यासारखा खिंकाळणारा दुःशासन आता रान मांजरासारखा अंग चोरत होता. त्याच्या अंगावर शेतात घुसणाऱ्या वृषभासारख्या धावून जाणाऱ्या भीमाला रोधण्याचं सामर्थ्य भोवतीच्या कुठल्याही कौरव योद्ध्यात नव्हतं. भीमाच्या सर्वांगाचा आता वादळी वारा झाला होता. मृत्यूलाही थरकपावायला लावील अशी, दुःशासना नीचा अशी कर्कश आरोळी ठोकीत तो दुःशासनाच्या रथाला सरळ भिडला. रथाच्या भक्कम दंडाला धरून खाली उतरवायला तयार नसलेल्या दुःशासनाला आपल्या रथात चढून भीमानं बळानं खाली खेचलं. गवताच्या गंजीतून पेंडिका खेचावी तसं दुःशासनानं द्रौपदीला सर्व राजस्त्रियांसमक्ष राजसभेत खेचलं होतं. आता सर्व कौरव योद्ध्यांसमक्ष महासामर्थ्यशाली भीमानं त्याला भरल्या पिकात तोंड खुपसणाऱ्या खोंडाला दक्ष शेतकऱ्यानं कंठबंदाला धरून बांधाबाहेर खेचावं तसं रथातून खाली खेचलं. त्याची रथातून घरंगळलेली गदा धुंद भीमानं लाथेनच उडवून त्याच्या अंगावर फेकली. धडपडणाऱ्या दुःशासनानं कशी तरी ती पेलली. सर्वांच्या अंगावर शहारे आणणारे त्यांचं तुमुल गदायुद्ध झुंपलं. ठन ठन एकमेकावर आदळणाऱ्या त्यांच्या गदांमधून अग्नीच्या ठिणग्याच ठिणग्या उडू लागल्या. एकमेकांच्या प्राणघातक मर्मवेध घेणाऱ्या त्यांच्या क्रुद्ध डोळ्यातून क्रोधाग्नीच्या ठिणग्याच ठिणग्या वर्षवू लागल्या. मर्मस्थानाचा वेध घेण्यासाठी ते एकमेकांवर डोळे रोखून क्षणभर थांबून शक्य त्या सावधपणे एक एक पाऊल उचलत संधी मिळताच ठन ठन असा भक्कम प्रहारांच्या विजाच विजा एकमेकांवर कोसळू लागले. प्रथम प्रथम दुःशासन आक्रमक वाटला. चित्त्यासारखे पाय रोवून तो अचूक झेप घेण्याचा प्रयत्न करीत होता. पण एरवी बोजड दिसणारा भीम गदायुद्धात गदेच्या आवाजानं वायू लहरींपेक्षाही चपळ होतो हे त्याला माहीत नव्हतं. अर्धा एक घटका त्यानं एकमेकांशिवाय कुरुक्षेत्रावरच्या इतर लाखो योद्ध्यांचं भान नव्हतं. शेवटी भीमानं एका भक्कम प्रहारानं त्याला खाली पाडलं. सावरीचा काटेरी वृक्ष वादळात उन्मळून पडावा तसा तो अविचारी धिप्पाड दुःशासन खाली कोसळला. भीमानं हातातील गदा फेकून दिली. त्या वायुपुत्रानं चपळाईनं पुढं धावत गरजत त्यानं गदा पेलेला त्याचा उजवा हात आपल्या दोन्ही हातांच्या भक्कम पकडीत पकडला. हत्तीच्या पायासारखा आपला जडशीळ उजवा पाय त्यानं दुःशासनाच्या उजव्या स्नायूपुष्ट काखेवर दाबून ठेवला. त्यावेळचा भीम म्हणजे तिसऱ्या लोकावर पाय देऊन तो झाकून टाकणाऱ्या वामनासारखा भयावह दिसत होता. दुःशासनाच्या हातातील गदा भयंकेनं गळून पडली. एक दोन वेळा भीमानं दुःशासनाचा बाहुवेध घेण्यासाठी सांध्यातून खालीवर हलकेच हलवून पाहिला आणि दुसऱ्या क्षणी पांचालींच्या पवित्र प्रावरणाला स्पर्श करणारा हा पापी बाहू मी मुळासकट उखडून हा असा आकाशात फेकून देतो आहे, जय अंबिके असे डोळे मिटून मोठ्यानं ओरडत त्या अचाट शक्तीच्या गदावीरानं दुःशासनाचा बाहू किरातानं रान पलांडूंचा भरगच्च गड्डा भूमीतून उपटून काढावा तसा एका दमदार झटक्यातच खांद्याच्या सांध्यातून मुळा सकट उखडून काढला. रक्ताच्या फवारत्या चिळकांड्या चिळकांड्या भीमाच्या अंगभर सपकारल्या.
धुंदपणानं आकाशाकडे पाहत त्यानं तो विविध आभूषणांनी भूषवलेला निर्दय रक्तरंजित बाहू गरगर गोल फिरवून योद्ध्यांवर गदा फेकावी तसा दिशाहीन कुठंतरी दूर फेकून दिला. सर्व योद्ध्यांच्या अंगावर रोमांच तरारले. तेवढ्यानंही त्या भानरहित भीमाचं समाधान काही झालं नाही. दुःशासनाचीच हातातून निसटलेली गदा त्यानं उचलली. आपल्या डोक्याच्याही वर ती खूप उंचावून त्यानं एक तिचा भक्कम आघात विवळणाऱ्या दुःशासनाच्या उद्वत वक्षावर घालून एखाद्या मदमस्त हत्तीनं पायाखालचं मुंग्यांचं वारूळ फोडून टाकावं तसं त्याचं उन्मत्त वक्ष छिन्न विछिन्न करून टाकलं. गगनभेदी आर्त अंतिम चित्कार फोडून दुःशासन शांत झाला. रक्ताची कारंजी उफाळली, अश्रूंची तळी फुटली, रोमांचक चित्कार उमटले. हातातील गदा फेकून देऊन भीम गुडघे टेकून खाली बसला. या कोणात सामर्थ्य असेल तर या रान सावजाचं रक्त पिणाऱ्या पांडुपुत्र वनराजाला थोपवा. भोवती दूरवर उभ्या असलेल्या दुर्योधन, शकुनी, कृप, अश्वत्थामा आणि कर्ण या सर्व कौरव योद्ध्यांना उद्देशून तो भयानक ओरडला. त्याचे लाल डोळे त्याहून लाल क्रोधाग्नीचा पाऊस पाडत होते. तहानलेल्या वाघानं पाणवठ्यावर ओढ्यात तोड खुपसावं तसं दुःशासनाच्या छातीतून वाहणाऱ्या रक्ताच्या पाठात आपलं वाघासारखं गोल गरगरीत तोंड खुपसून दुःशासनाचं उष्ण उष्ण रक्त तो कंठाचं टपोरं हाड मागं पुढं हलवीत मैरेयक मध्याचे कुंभ प्यावेत तसं यथेच्छ घटाघट प्याला. सर्वांच्या अंगावर काटाच काटा उभा राहिला. सर्वांनी डोळ्यांवर हात ठेवले. कित्येक मूर्छित झाले. माझ्या हातातील नंदी घोषाचे वेग थोडे सुद्धा डगमगले नाहीत. मैरेयकापेक्षाही दुःशासनाच्या रक्ताची नशा भीमाला अधिक चढली. आपले रक्तमय हात उंच नाचवीत तो सम्रांगणातून शिबिराच्या दिशेनं पांचाली पांचाली म्हणून ओरडत पळत सुटला. आज पहाटेच त्यानं आपल्या शिबिरात पांचालीला आणून ठेवलं होतं. आपली घोर प्रतिज्ञा पूर्ण करून तिचा काळा केशसंभार दुःशासनाच्या रक्तानं तो सावरणार होता. वस्त्रहरणापासून मुक्त सोडलेले तिचे विपुल दाट केस सावरून तो आज स्वतः दंतवणी हाती घेऊन एवढ्या वर्षांनंतर तिची केशभूषा करणार होता. भीम धुंद होऊन सम्रांगणातून बाहेर पळाला तसे अवतीभोवतीच्या योद्ध्यांनी सुटकेचे निश्वास सोडले. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.